दिलं गेले म्हणून हे सांगतात मॅडम इथून, पण अडचण नेमकी सेंट्रल बँकेची आहे की कोऑपरेटिव्ह बँकेची आहे हे सांगता नाही येणार. हे थोडंसं जर लक्षात आलं भास्करराव साहेब सांगू शकतात. सेंट्रल बँक आणि जे कोऑपरेटिव्ह एखादा महिना समजू शकतो मॅडम आपण, 3 महिने हे डिले होणं थोडंसं. याच्यामध्ये विषय कसा आहे, सेंट्रल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकेचे जे काही मॅनेजर आहेत त्यांना ऑफिसमध्ये बोलवून घेऊ आणि हा मॅडम तुम्ही जर त्यांना बोलावून घेतलं की तात्काळ त्यांना सांगितलं तर लगेच मागे लागते. म्हणजे माझा एक अंदाज असा आहे मॅडम, नेहमी जे बँकिंगची त्यांचा प्रोग्राम चालतो की दोन बँकेचे प्रॉब्लेम, विदर्भ बँकेचे आणि कोऑपरेटिव्ह ते एंट्री नाही देत आहे ना कोऑपरेटिव्ह बँकेचे ते करू आपण काही काळजी तुम्ही त्या क्षणीच यायला हवं होतं. आपण त्यावेळेसच बोललो असं. 3 महिने वाट पाहायची गरजच नव्हती. आम्ही तेव्हा निवडणुकीत गुंतलेले असत लेट होऊन लागला. शासनामार्फत जे निराधार योजनेचा पगार मिळल्या जाते वृद्धांना, अपंगांना, विधवा महिलांना, परित्यक्ता महिलांना, ते 3 महिन्यापासून या लोकांना शासनामार्फत पगार मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक अडचणीचा सामना यांना करावा लागत आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर तहसील कार्यालयात सांगितलं जाते की बँकेमध्ये पगार पाठवले आहे. बँकेत गेल्यानंतर बँकवाले सांगतात की तहसील कार्यालयाकडनं पगाराची लिस्ट आलेली नाही आहे. म्हणून या वृद्धांना वारंवार चक्रा माराव्या लागत आहे. त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना भेटून निवेदन दिलं की 7 दिवसाच्या आत या वृद्धांचं 3 महिन्याचा पगार देण्यात यावा आणि यापुढे प्रत्येक महिन्याला पगार झाला पाहिजे. यांना अशी अडचण गेली नाही पाहिजे. अन्यथा 7 दिवसानंतर आम्ही तहसीलदारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा आज दिला.